मराठी खाद्यचित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे करवंदाची चटणी। करवंद हे महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये सहज मिळणारं फळ आहे। जेव्हा हे कच्चे असतात तेव्हा त्याला भाजीसारखं यूज केलं जातं आणि जेव्हा हे पिकतात तेव्हा थोडेसे काळसर डार्क काळसर रंगाचे होतात। पिकल्यानंतर ते अतिशय गोड लागतात आणि जेव्हा हे कच्चे असतात तेव्हा ते आंबट तुरट लागतात। तर करवंद आणल्यानंतर तुम्ही लगेच त्याला यूज नाही करू शकत, त्याच्यावरती चीक असतो, त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे। ठाणे मुंबईमध्ये जे भाजीवाले असतात किंवा जे सकाळ सकाळच्या वेळी आदिवासी बायका इथे ठाण्यामध्ये आमच्याकडे भाजी घेऊन बसतात, त्यांच्याकडे करवंद आम्हाला सहज मिळतात। माझ्या मते मुंबईत सुद्धा ही करवंद सहज मिळतात, पण जर नसेल मिळत तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला नुसती कैरीसुद्धा दाखवलेली आहे। कैरी वापरून सुद्धा तुम्ही याची चटणी करू शकतात। करवंद सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 3-4 पाण्याने। करवंद ही या प्रकारची असतात। 3-4 दिवस तुम्ही त्याला बाहेर ठेवल्यानंतर लगेच ते पिकतात, म्हणजे डाग काळे होतात आणि अतिशय गोड लागतात खायला करवंद। करवंदाच्या आतमध्ये एक बी असते। जेव्हा हे कच्चे असतात त्या बीमध्ये थोडासा चीक असतो पांढऱ्या रंगाचा, तो दाताला चिटकून बसतो। त्याच्यामुळे करवंद स्वच्छ धुवून मगच जेवणामध्ये वापरा। करवंदाचं लोणचंसुद्धा केलं जातं आणि करवंदाची चटणीसुद्धा अप्रतिम लागते। रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये करवंदाची भाजीसुद्धा करतात, अप्रतिम अशी भाजीसुद्धा लागते। त्यामुळे करवंद 1 तास पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे। 1 तास झाल्यानंतर परत त्याला स्वच्छ धुवून घ्या। 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यातला जो चीक असतो हा सहज निघून जातो। व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की करवंद दाबल्यानंतर त्याच्या आतून असा हा पांढऱ्या रंगाचा चीक येतो। हा जर चीक तोंडात लागला तर करपट लागतो, तुरट लागतो, त्याच्यामुळे त्याला धुवून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे करवंद हे स्वच्छ धुवून घ्या, पाण्यामध्ये भिजत टाका आणि नंतरच वापरा। आता इथे आपण चटणी बनवतो। एक मी मोठा नारळ घेतलेला आहे, साधारणतः 10 ते 12 लोकांना ही चटणी पुरेल इतकी मुबलक प्रमाणात ही चटणी होते। तुम्ही हवं असेल तर प्रमाण कमी करा। मी अख्खा एक नारळ घेतला आहे, तिखटाच्या 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत। ह्याच्यामध्ये थोडंसं मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे। कैरी थोडी पिकली होती, एकदम थोडीशी घेतली। आता जर तुमच्याकडे करवंद नसेल तर थोडीशी कैरीचं प्रमाण वाढवा। कोथिंबीर घेतले, जिरं घेतले, मीठ आणि साखर घेतली आहे। सुरुवातीला इथे फक्त नारळ मिक्सरमध्ये टाकायचा आहे। हा ओला नारळ आहे, मिक्सरच्या जारमध्ये टाकलेला आहे। पाणी जर घालणार असाल तर एकदम थोडं 1 ते 2 चमचे एवढेच पाणी घ्या। ही जी चटणी आहे ना, ही थोडीशी जाडसर वाटली जाते आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं। मिक्सरला नारळ फिरवल्यानंतर मी त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे। मी कोथिंबीर थोडीच घेतलेली आहे। तिखटाच्या मिरच्या घेतल्या 3 ते 4, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 1 इंच इतका आलं घेतलेलं आहे। मी लसूण नाही घातलं आहे, कारण लसूण खूप उष्ण असतो आणि ऑलरेडी खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी लसूण नाही घेतलेला आहे, पण तुम्हाला हवं असेल तर लसूण घाला। चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि 2 ते 3 कैरीचे काप घेतलेले आहेत आणि ही 1 मूठभर करवंद घातली आहेत। साधारणतः 25-26 मी करवंद घातलेली आहेत। चवीला मीठ घातलं आहे आणि 1 टीस्पून साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला साखर नसेल आवडत तर स्किप करा किंवा साखरेच्या जागी जर गूळ घातलात तरीसुद्धा चालेल। साधारणपणे पाव वाटी इतकंच पाणी घेतलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ही चटणी वाटून घेऊ शकतात। अप्रतिम चवीची अशी करवंदाची चटणी तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या खाद्यचित्र या यूट्यूब चॅनल लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अतिशय सोपी आणि स्वादिष्ट चटणी तयार झाली आहे। करवंद जर नाही मिळालं काही टेन्शन नाही आहे, करवंदाच्या जागी तुम्ही नुसती कैरी घालून सुद्धा ही अप्रतिम चवीची चटणी करू शकतात। फ्रीजमध्ये साधारण 3 ते 4 दिवस ही चटणी राहते।